राज्यात शाळकरी मुलांच्या अपहरणाची प्रकरणं वाढत असताना आपली मुलं शाळेत पोहोचली आहेत की नाही आणि शाळेतून निघाली आहेत की नाही याचा घोर पालकांना सतत लागलेला असतो। याच पार्श्वभूमीवर सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील अलकुड गावातील झेडपी शाळेनं डिजिटल आयडी कार्ड हा अनोखा प्रयोग केलाय। मुलांच्या शाळेच्या आयडी कार्डच्या मागच्या बाजूस स्कॅनर लावण्यात आलाय आणि ज्यामुळे आपली मुलं शाळेत पोहोचल्यावर आणि निघाल्यावर पालकांना मेसेज जाणार आहे। या गावातील अंगणवाडीतही हा प्रयोग राबवला जातोय आणि त्यामुळे पालकांच्या मोबाईलवरती थेट मुलं शाळेत आल्याची आणि मुलं शाळेतून घरी येत असल्याचा मेसेज येत असल्यामुळे पालकांचं टेन्शन काहीसं कमी झालंय। आज आपण शाळेमध्ये आहोत। शाळेमध्ये अतिशय महाराष्ट्रातील पहिले असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम इथे आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम बायोमेट्रिक मशीनचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुनिश्चिती केली जाते। याच्यामुळे मिसिंग विद्यार्थी कोणी स्कूल ड्रॉपआउट होतंय का, कोणी लगातार दिवस आला नाही तर काही बालविवाह बालमजुरी असेही प्रसंग होऊ नयेत म्हणून ही बायोमेट्रिक अटेंडन्स अतिशय उपयुक्त ठरणार आहे। हा खरोखरच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे आणि याचा सर्वात मोठा फायदा की प्रत्येक पालकाला माझं मूल शाळेमध्ये पोहोचलेलं आहे का किंवा शाळेतून किती वाजता निघालेला आहे हा सर्वात मोठा होणार आहे। त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेला आमची सर्व मुलं सहलीला घेऊन जातो आणि आयडेंटिटी जर सोबत असेल, एखादा मुलगा सहलीमध्ये मिस झाला असेल तर त्याचा पालक किंवा सोबती असणारे जे माणसं आहेत त्याने जर हा आयडेंटिटीचा मागचा QR स्कॅन केला तर नेमका हा विद्यार्थी कोणत्या शाळेचा आहे हे तेथून समजेल। आता बातमी आहे रत्नागिरीमधून।